सोयगाव तालुक्यातील टिटवी शिवार या ठिकाणी एका आदिवासी महिलेला अमानुषपणे मारहाण करून त्यांच्या गायरान जमिनीत टिटवी येथील काही ग्रामस्थांनी अनधिकृतपणे मध्यरात्री मंदिर बांधल्यामुळे सोयगाव तहसीलदार यांच्याकडे आणि फरदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सोयगाव तालुक्यातील टिटवी शिवारात गायरान जमिनीवर एका आदिवासी समाजाच्या कुटुंबाने 30 ते 35 वर्ष सांभाळून अतिक्रमण केले होते। ही जमीन हे आदिवासी कुटुंब त्यांच्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करण्यासाठी कसत असून टिटवी येथील काही ग्रामस्थांनी हेतू परस्पर या आदिवासी कुटुंबाने काढलेल्या गायरान जमिनीत कायद्याचे उल्लंघन करून मंदिराच्या आणि आश्रमाच्या नावाखाली दबाव तंत्र निर्माण करून गायरान शेतात दादागिरी करून अतिक्रमण करून ताबा घेतलाय। त्यामुळे मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। या संदर्भात या गोरगरीब आदिवासी कुटुंबाने फरदापूर पोलीस ठाण्यात तसेच सोयगाव तहसील कार्यालय या ठिकाणी तक्रार दाखल केली असून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। या तक्रारीत आदिवासी कुटुंबाने स्पष्टपणे सांगितले आहे की टिटवी येथील काही ग्रामस्थांनी आदिवासी महिलेला अमानुषपणे मारहाण केली असून अद्याप मारहाण करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही आणि आदिवासी कुटुंबाला न्याय देखील मिळाला नाही। जर लवकरात लवकर या अतिक्रमण करणाऱ्या आणि अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आदिवासी कुटुंब न्याय हक्कासाठी मुलाबाळांसोबत आमरण उपोषण करणार असल्याचे या कुटुंबाने सांगितले आहे। हे प्रकरण दबाव तंत्र निर्माण करून दाबण्याचा प्रकार सुरू असल्याचे देखील या आदिवासी कुटुंबाने सांगितले आहे। या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद या संघटनेने पाठिंबा दिला आहे। या अन्यायग्रस्त पीडित आदिवासी महिलेला सोबत घेऊन महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आदिवासी कुटुंबाला पाठिंबा दर्शवत सोयगाव तहसीलदार यांना तक्रार दिली आहे। तुम्ही निवेदन कोणत्या संदर्भात दिलेले, काय सांगाल या संदर्भाविषयी? आज आम्ही या ठिकाणी या टिटवी तालुका सोयगाव या गावची जे तर या ठिकाणी आदिवासी महिला अलिशान बी हे जे तर गेल्या टिटवी गावामध्ये जे तर गायरान जमिनीमध्ये गेल्या 30 ते 35 वर्षापासून ती जमीन कसून या ठिकाणी जे तर आपल्या सर्व कुटुंबाचं जे तर उदरनिर्वाह या ठिकाणी करत होत्या। परंतु गावातील काही लोकांनी जे तर त्या ठिकाणी काहीतरी धार्मिक स्थळ बनवण्यासाठी जे तर त्या या जमिनीमध्ये ज्या या महिला कसत होत्या त्या जमिनीमध्ये जे त्या ठिकाणी जे ते एक छोटासा शेड जे तर त्या ठिकाणी मंदिर आम्हाला बांधवायचं आहे आणि त्या ठिकाणी चक्रधर स्वामी हे ज्यांनी जे तर माणुसकीच्यासाठी अख्खं जीवन जे तर समर्पित केलं आणि माणसाला माणूस म्हणून जगणं शिकवलं, अशा भगवान जे तर चक्रधर स्वामी यांच्या मंदिराच्या नावानं त्या ठिकाणी एक शेड मारून जे तर त्या एक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आणि आम्ही हे होऊ नये, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, माणसात तेढ निर्माण होऊ नये, जाती धर्मात जे तर तेढ निर्माण होऊ नये आणि एका जे तर गरिबाच्या तोंडातला घास हिसकून त्या ठिकाणी कोणीतरी चक्रधर स्वामीचं जे तर मंदिर बांधणं हे चक्रधर स्वामींना सुद्धा जे तर अशा पद्धतीचे जे ते अन्याय अत्याचार जे तर ते त्यांना सुद्धा मान्य नाही। कारण चक्रधर स्वामी आम्ही सुद्धा वाचलेला आहे, आम्ही सुद्धा जे तर या ठिकाणी समजून घेतलेलं आहे। म्हणून त्या ठिकाणी जो वाद झालेला आहे आणि त्या वादाला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि या गरीब महिलेवरती अन्याय झाला नाही पाहिजे। म्हणून याच्यासाठी आम्ही कायद्यानं आणि कायद्याच्या चौकटीत लोकशाहीच्या चौकटीत राहून जे तर या ठिकाणी तहसीलदार साहेबांची आहे सगळ्या लोकांना सोबत घेऊन हे सगळा समाज जे तर आदिवासी समाज आहे यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन केलं आणि निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं की या महिलेला या ठिकाणी जे तर त्याच्यावर जे तर अन्याय झाला नाही पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। जर न्याय मिळाला नाही तर मग लोकशाहीच्या मार्गानं या ठिकाणी या महिलेनं असं आम्हाला सांगितलं की मला त्या शेतामध्ये उपोषणाला बसावं लागेल। माझ्या जीवाचं माझ्या कुटुंबाचं काही बरं वाईट झालं तर त्याची सर्व जबाबदारी जे तर प्रशासनावर राहील असं म्हणून हे होऊ नये म्हणून मी स्वतः बनेका पठाण माजी नगराध्यक्ष सिल्लोडून या ठिकाणी आलो आणि याच्यामध्ये जे तर कुठंतरी समेट व्हावा आणि हा जे तर हा प्रश्न हा वाद जे तर शांत व्हावा याच्यासाठी माननीय हरणे साहेब यांची जे तर भेट घेतली, त्यांची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी याच्यामध्ये जे तर जातीने लक्ष घालतो आणि या ठिकाणी या महिलेवरती अन्याय होणार नाही असं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि म्हणून मी जे तर या ठिकाणी आता आम्ही याच्यानंतर पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि पोलीस स्टेशनचे जे तर PI जे आहेत साबळे साहेब त्यांच्याशी सुद्धा माझी रात्री चर्चा झाली। त्यांनी सुद्धा सांगितलं का या ठिकाणी या महिलेवरती अन्याय होणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलं। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।